याराना फिल्म मधलं गाणं आहे. अरे वा. तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के. नमस्कार. मुलुक मैदान या कार्यक्रमामध्ये आज मी आलो आहे बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई या शहरामध्ये. आणि आज आपण भेटणार आहोत माननीय श्री गजानन चौधरी वांगीकर यांना, जे स्वतः लेखक आहेत, पत्रकार आहेत, अँकर आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः गायक आहेत. आणि कराओकेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो चाहते त्यांचे सोशल मीडियामध्ये आहेत आणि या अंगानेच आज आपण माननीय श्री गजानन सरांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय सरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. सर, महाराष्ट्रातल्या सर्व दर्शकांच्या वतीनं तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या सर्व श्रोत्यांना, दर्शकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्यावी. प्रथमतः पांढरे सर, मी आपलं स्वागत करतो अंबेजोगाईत. आपले धन्यवाद मानतो, आपल्या टीमचेही धन्यवाद की आज आपण अंबेजोगाईत येऊन एवढा माझा तुम्ही गौरव करतायत, चॅनलसाठी इंटरव्ह्यू घेतात, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या परिचयाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. माझं सगळं शिक्षण जे आहे त्या संभाजीनगर, पुणे आणि दिल्लीला झालेलं आहे. मी पहिल्यांदा वकिली व्यवसायात होतो, नंतर मी पत्रकारितेत गेल्या जवळपास 18 वर्षापासून आहे. विविध दैनिकात मी काम केलं, चॅनल्सला काम केलं, दिल्लीलाही होतो मी, तिथं सुद्धा साधना ग्रुप, NDTVला काम केलं. त्याच्यानंतर मी औरंगाबाद संभाजीनगर इथे आलो, तिथेही तरुण भारत जॉईन केला. अनेक दैनिकांमध्ये काम केलं, चॅनल्समध्ये काम करतो मी, फ्रीलान्स आहे. त्याचबरोबर आमचे मित्र लातूरला हजारे सर आहेत, त्यांच्या MGMच्या अनुषंगाने मी अँकरिंग करतो. तर विविध दैनिकामध्ये चॅनलचा माझा अनुभव आहे आणि बेसिकली गाण्याची आवड ही मला पहिल्यापासून लहानपणापासूनच होती. पत्रकार असल्यामुळे आमच्या दोघांची विशेष अशी मैत्री आहे, पण मैत्रीच्या पलीकडचं नातं म्हणजे ते गायक आहेत आणि त्यांची गायकी मला प्रचंड या ठिकाणी आवडते. आणि त्या अनुषंगानेच मी सरांना विचारतोय की सर, तुम्ही पत्रकारिता करत असताना, अँकरिंग करत असताना, वकिली व्यवसाय करत असताना, अंगावरती काळा कोट असताना देखील तुम्ही या ठिकाणी या प्रांताकडे कसं काय म्हणजे वळा, तुम्ही ओढले गेला? बरोबर आहे तुमचा प्रश्न. त्याचं कारण काय की लहानपणापासून मला नाटकात काम करायची आवड होती, गाणे गायची आवड होती, स्पीच द्यायची होती, वादविवाद स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळालेले आणि आवड होती. पण टू बी फ्रँक सांगायचं म्हणजे की बीड जिल्हा किंवा अंबेजोगाई आपल्या इकडल्या लोकांची एक सायकोलॉजी असते पेरेंट्सची की मुलांना डॉक्टर, इंजिनियर व्हावं किंवा त्याच लाईनला जावं. आणि आपल्याकडे तसं वातावरण नसतं जे मेट्रो सिटीजमध्ये आहे की एखाद्याला कलाकार होऊन त्याच्यात करिअर करायची, एक ब्रॉड थॉट. तर ते आमच्या घरच्यांची इच्छा जी होती ती डॉक्टर, इंजिनियर व्हावं असं इच्छा होती आमच्या घरच्यांची. परंतु माझा इंटरेस्ट इकडेच होता पत्रकारिता, वकिलीमध्ये. पण मूळ जी माझी आवड होती ती मला अभिनय करायची होती की पण मुंबईपर्यंत झेप म्हणजे आपण एक आपल्यावर संस्कारच असे असतात की एक चौकट आहे आपल्याला की आपण एवढं शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर व्हायचं आणि एवढी कमाई करायची. त्या ट्रॅकमुळे मी ह्या गोष्टीपासून दूर राहिलो. तर बेसिकली मला नाटक, गाणे हे पहिल्यापासूनच आवडतात. पहिल्यापासून आवडते. पण तुम्हाला गायनाचा काय वारसा वगैरे आहे का? तुमची कितवी पिढी वगैरे? नाही, नथिंग एल्स. दिस इज गॉड गिफ्टेड. गॉड गिफ्टेड. मग तुम्ही सरगम म्युझिकल कंपनी देखील या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. का लॉन्च केली? काय उद्देश आहे त्या पाठीमागे? त्याच्या अगोदर थोडं मी 1 वर्ष जातो. 1 वर्षापूर्वी मी मे जून मध्ये गाणे गायला लागलो अशीच कोरोकोर. तर 7-8 दिवस गाणे गायलो सहज म्हणून. आवड होती मला, गाणे गायचो मी कुठे असं. तर त्याच्यानंतर मला लाईक यायला लागले, कमेंट यायला लागले ह्याच्यावर, ॲपवर. तर कमेंट यायला लागल्यानंतर मग परत गाणे गायला लागलो, परत कमेंट यायला लागले, रेग्युलर कमेंट यायला लागले, मेसेजेस यायला लागले. मग मला ती आवड निर्माण झाली. माझे 500 झाले, 1000 झाले, 1500 झाले, 2000 झाले. मग मला ती सवयच लागली. मग मी रेग्युलर 50 गाणे गायला लागलो. मग 5000चं रेकॉर्ड झालं. 5000 झाल्यानंतर इथले आमचे ज्येष्ठ नेते अंबेजोगाईचे त्यांनी सत्कार केला. 4-5 सत्कार झाले. पण त्याच्यावर मी सॅटिस्फाईड नव्हतो, मला रेकॉर्ड करायचं होतं. तर मी पाहिलं सगळं ते नेटवर सर्च करून की कुणाचं काय रेकॉर्ड आहे. तर 10,000 सॉंग्स जे आहेत ते कोणी 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात गायलेली होती.
तर म्हणलं आपण रेकॉर्ड करू, आपल्याकडे तेवढा वेळ आहे, बघूयात आपण. तर मी ते रेकॉर्ड केलं. 328 दिवसात मी 10,000 गाणी. अरे वा, क्या बात आहे सर. 328 दिवसात 10,000 गाणी, नॉट अ जोक. डुएट आहेत आणि सर त्याच्यामध्ये डुएट आहेत, ओल्ड आहेत, न्यू आहेत. आणि सबसे अहम बात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विदाऊट इन्स्ट्रुमेंट, म्हणजे मी नॅचरल गाणे गायलेले. म्हणजे घरी गाणं गायनं, ऑफिसवर गाणी गायले, कधी पाऊस पडला तर झाडाखाली बसून मी गाणे गायले. म्हणजे आवड आणि नॅचरल जे आहे ते सगळे नॅचरल. म्हणजे जरूर व्ह्युअर्सनी हे गाणे ऐकावेत, त्याच्यावर त्या ऍपवर आम्ही लिंक देऊ तुम्हाला. तसे सगळे नॅचरल गाणे. 328 दिवसामध्ये 10,000 गाणी गायनं आणि त्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड होणं, म्हणजे तुम्ही कल्पना करा की किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गजानन सरांनी या प्रांतासाठी वेळ दिला असेल आणि स्वतःला त्यांनी वाहून घेतला असेल. सर, पुढे जाण्यापूर्वी एक झलक तुमच्या गायनाची आपल्या श्रोत्यांसाठी, तुमचं जे आवडतं गाणं आहे. जरूर. त्याच्या अगोदर अजून एक मला गोष्ट सांगायची की हे जे डुएट गायलेले आहेत, म्हणजे अजून एक उल्लेख मला करावा वाटतो की ह्याच्यामध्ये जुने जे गाणे आहेत, जे ज्याच्यामध्ये तुमचे हाय नोट आणि लो नोट आहेत, त्याला मॅच करणं. तर मी त्यासाठी काय केलं की काही गाणे जे कॉम्प्लिकेटेड होते, 70-80 गाणे मी काढले, आठवडाभर दिला त्याला, एकदा दोनदा तीनदा ऐकले, परत ते गायले, परत मी ते हे रिदम मध्ये आलो. तर ते मला सेकंड ट्रॅक मध्येच माझे ते हे झाले, हिट झाले गाणे. म्हणजे जे अवघड गाणे होते ते गाणे देखील मला गायची सवय लागली. जे अवघड म्हणतो ना आपण की अंतरा, त्याच्यानंतर हाय नोट, लो नोट, ते एका. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे सांगावं की हे ऑनलाईन आहे सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये की 4 मिनिटं 44 सेकंदाचं गाणं असेल, डुएट असेल तर 4 मिनिटं 44 सेकंदातच ऍज इट इज गाणं झालं पाहिजे. सगळ्या प्रकारची गाणी, म्हणजे क्लासिकल वगैरे ऑनलाईन आहे, तुम्हाला ऑप्शन नाहीये. सगळी गाणी गायली आणि वन टेक मध्ये करावं, नो ऑप्शन. नाही तर मग त्याच्यामध्ये तुमचा ग्रेड प्रॅक्टिस म्हणजे रिहर्सल वगैरे तुम्ही कुठे केलं होतं काय? त्याची रिहर्सल वगैरे नाही. फक्त ज्यावेळेस मी स्टार्ट केलं त्याच्यानंतर मी 15 दिवस दिले, मी समजून घेतलं सगळं काय एक्झॅक्ट. की आता फॉर एक्झाम्पल आता मी जे गाणं गातोय, कडवं गातो, तुम्ही जे म्हटलं ते याराना फिल्म मधलं गाणं आहे. अरे वा. तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. तर सर हे आता मी कडवं गायलं. तर जसे गाणे आहेत, 8 मिनिटाचे गाणे आहेत, 9 मिनिटाचे गाणे आहेत. तर मग त्या दरम्यान ऑनलाईनवर समोरचा जो पार्टनर आहे, लेडीज पार्टनर, आणि आपण ज्यावेळेस गातो ते मॅच होण्यासाठी तेवढ्याच वेळात जशाल तसं ऍज इट इज गाणं गावं लागतं. म्हणजे हे अवघड आहे. म्हणजे आता गायकी करताना आपण नॉर्मल काय करतो की गायनाला कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला तिथं ऑप्शन आहे की तेवढ्या टायमिंग मध्ये आपण किंवा वाद्य जे आहेत त्यांना आपण हे करू शकतो, स्पेस मिळतो. स्पेस मिळतो. इथं स्पेस नाही. ही एक्झामच आहे सर, दिस इज एक्झाम. त्याच्यामध्ये ग्रेड आहेत, ए प्लस, ए डबल प्लस. तर मॅक्झिमम माझे जे 10,000 गाणे आहेत त्याच्यापैकी मी सांगू शकतो 6,000च्या वर नियर अबाउट मला ए प्लस आहे, आणि एक 2,000 जे गाणे आहेत ते ए डबल प्लस आहे. अरे वा, छानच, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्टार मेकर वरती देखील स्टार झालेले आहात. यस सर. म्हणजे आता मी म्हणजे गाणे मी माझे गायचे प्रयत्न, मी स्टार आहे का नाही, स्टार मेकरचे स्टार आहात तुम्ही, म्हणून तर मी तुमची मुलाखत घ्यायला इथपर्यंत आलेला आहे. त्याबद्दल काय सांगा? स्टार वगैरे तर नहीं, मी स्वतःला स्टार वगैरे नहीं, मैं एक गायक समझतो. कारण कैसे बेसिकली वाई आई एम हैप्पी, मैं खुश इसलिए हूँ कि जितने लोगों के लिए मैंने गाना गाया, 10,000 आज जो गाने गाए, अभी मैं आपको बताने में मुझे खुशी है इस बात की कि लगभग 22 लाख मुझे लाइक है और 24,000 मुझे कमेंट है, 30,000 मेरे फॉलोअर है और 13 के मेरी रँक है अभी फिलहाल. और सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरे सर की गाणं गाताना जो आनंद होतो मला गाणं गाताना, आणि गाणं ज्या व्ह्युअर्सनी गायले त्यांना त्यांचे कमेंट पाहून जर त्यांच्या जीवनामध्ये माझ्या आवाजामुळं, माझ्या गाण्यामुळं जर आनंद आणि प्रकाश झोत येत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे स्टार वगैरे ह्या गोष्टीपेक्षाही मला हे मोठं वाटतं. निश्चितच आनंददायी विचार आहेत, सकारात्मक विचार आहेत, म्हणून तर जवळपास 22 लाख हिट्स त्यांना मिळालेले आहेत.
अतिशय म्हणजे मोठं नाव त्यांचं या प्रांतामध्ये झालेलं आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले. तर अनेक पुरस्कारांचे ते धने. सर, पुरस्कार तुम्हाला मिळत आहेत वारंवार, काय सांगाल त्या संदर्भात? लोक अनेक कार्यक्रमाला बोलवतात, तुम्हाला पुरस्कार देतात, तुमचं कौतुक करतात, अभिनंदन करतात, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. आता आपण मीडियामध्ये आहात पहिल्यापासून, आपला ग्रुप मीडियामध्ये, आपलं मी दिल्लीला होतो, मी मीडियामध्ये पहिल्यापासूनच आपण कॅमेरा किंवा बाहेरच्या जीवनामध्ये सक्रिय आहोत असं म्हणायला हरकत नाही. परंतु तुम्हाला हे सांगण्यात मला आनंद आहे की मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा काहीच यूज केला नाही. हा जो प्लॅटफॉर्म आहे म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक हे नंतर झालं. म्हणजे मी इथंच इतक्या लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं स्टार मेकर ॲपवर की मग मला बाकीचे आमचे फ्रेंड सर्कल म्हणायला लागले की तुम्ही ओरिजिनली एवढं छान गायले तर तुम्ही का व्हाय यू आर नॉट गोइंग टू हायलाइट युअर सेल्फ. मी म्हणलं हायलाइट करायचा विषय नसतो, लोकांनी आपल्याला माझी ही विचारधारा आहे. म्हणजे मी मीडियामधला असून देखील त्या गोष्टीची काळजी घेतली. पण ज्यावेळेस माझे आता सत्कार 7-8 ठिकाणी सत्कार झाले, संभाजीनगरला झाला, अंबेजोगाईला झाला, नांदेडला झाला, सत्कार होत आहेत माझे सर. लोक बोलवत आहेत मला, नांदेडवरूनही ऑफर आहेत, ऑर्केस्ट्रासाठी ऑफर आहेत. त्याचं कारण का की तुम्ही मला रात्री जरी उठवलं 1 वाजता कार्यक्रम म्हटला आणि हे गाणे गायचे म्हणजे तर मी तुम्हाला 40 गाणे ओल्ड आणि हे डायरेक्ट म्हणून जाऊ शकतो. कारण गॉड गिफ्टेड मला 250 गाणे पाठ आहेत सर, पाठ आहेत मला गाणे. तुम्हाला एकूण म्हणजे पुरस्कार जे मिळाले त्याची संख्या वगैरे काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे गाण्याच्या रिलेटेड का? गाण्याच्या रिलेटेड असेल, गाण्याच्या रिलेटेड तर मला 2च पुरस्कार आहेत, पण बाकीचे पत्रकारितेच्या अनुषंगाने मला 8 पुरस्कार. अरे वा, छान. वादविवाद स्पर्धेमध्ये नियर अबाउट 20-25 पुरस्कार लहानपणापासून आहेत. हँड रायटिंग आहे, मी चित्रही काढतो, डान्सही करतो, भाषणही करतो, आवड आहे मला. दिस इज नॅचरल. म्युझिक इज मॅजिक म्हटलं जाते, त्याचा काय तुम्हाला अनुभव आला का? तुमच्या आयुष्यात अशी काय जादू झाली संगीतामुळे? सर, मी आज तुमच्यासमोर संगीतामुळेच असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो संभाजीनगरला किंवा पुण्याला होतो, दिल्लीला, तर तुम्हाला अजूनही मी दाखवू शकतो की माझ्याकडे ओल्ड कॅसेट आहेत. त्या सुद्धा नियर अबाउट 500 कॅसेट्स आहेत, 2 टेप आहेत जुनी. तर मी अभ्यास करताना देखील कंटिन्यूस गाणे ऐकायचो. आवड एवढी गाण्याची की वॉकमन पहिले होता आपला, तर ट्रॅव्हलला त्यावेळेस आम्ही सफर करताना ते वॉकमनचे सेल एक्स्ट्रा घेऊन ठेवायचो की आपण पुण्याला जायचंय, संभाजीनगरला जायचं, डिस्टन्स काढून मी ते एवढे सेल घेऊन ते वीक होऊ नये वॉकमन, एवढे गाण्याची मला आवड होती. म्हणजे संगीत वेडा. तुम्ही जो पर्टिक्युलर प्रश्न विचारला त्याचं अँसर असे की माझ्या लाईफमध्ये मी ज्यावेळेस नर्वस झालो किंवा काही इन्सिडेंट्स असतात प्रत्येकाच्या आयुष्यात, तर संगीत मी ऐकल्यानंतर मला एक नवीन उभारी मिळाली, एक इन्स्पिरेशन मला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. छान. आणि जे काय आज कमवलं ती पण एक जादूच आहे. जादूच म्हणजेच म्युझिक इज मॅजिक. सर, तुम्ही ऍस्ट्रॉलॉजिस्ट देखील आहात, त्या संदर्भात काय सांगाल? ऍस्ट्रॉलॉजी आमच्याकडं असं सांगायला हरकत नाही, पिढी माझ्या आजोबांचा अभ्यास होता, पप्पांचा अभ्यास आहे. माझे पप्पा हे रिटायर्ड प्रोफेसर इथले वेलनोन कॉलेजमधले, विश्वविद्यालय महाविद्यालय, आणि ते उपजत आलं आणि त्याला मी जोड दिली दिल्लीला. दिल्लीला मी अँकरिंग रिपोर्टिंग ज्यावेळेस करत होतो त्याच दरम्यान मी प्रीतमपुऱ्यात जायचो ऍस्ट्रॉलॉजरकडे, आणि तिथं जाऊन मेट्रो म्हणजे 2 मेट्रो चेंज करून त्यांच्याकडून मी 1 घंटा स्टडी केली. स्टडी ह्याच्यावर केली मी. प्रश्नपत्रिका किंवा हस्तरेखा हा नाही आहे. आपण आज 21व्या शतकात आहोत, आपण चंद्रावर जातो, इंटरनेटचं युग आहे आजकाल, आणि सायन्सला मी मॅच केलं सर. म्हणजे इफ यू आस्क एनी क्वेश्चन रिगार्डिंग युअर, मी त्या संदर्भात विचारणार आहे, ऍस्ट्रॉलॉजी आणि म्युझिक कल्चर ड्रामा यांचा काय परस्पर संबंध आहे का? तुम्हाला त्याचा या ठिकाणी काय उपयोग झाला ना? कसा झाला? ज्यावेळेस तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीचं गॉड गिफ्टेड नॉलेज असं म्हणू शकतो, आणि त्याला जर तुम्ही अभ्यासाची जोड दिली, मेहनतीची, आणि तुम्ही जर सायन्सला मॅच केलं, आणि तुम्हाला जर समजा एखादा पर्सन अननोन पर्सन भेटला, तर तुम्ही जर त्याला 50% त्याच्या बातचीतवर ओळखू शकत असाल तर तुमचं काम खूप होतं. एखादा मला कोणी सॅड लोक भेटतात, मी त्यांना बोलतो, विचारतो, एखादं सॉन्ग वगैरे काही. म्हणजे आता माझं असं झालेलं आहे की अगोदर तरी मी चर्चा करून सॉल्व्ह करायचो, आता मला लोक व्हॉट्सअपवर वगैरे सॉन्ग पाठवा म्हणतात, किंवा मला हेल्प होती. ऍस्ट्रॉलॉजीमुळं खूप काही हेल्प होती, संगीतात होती, पत्रकारितेत होती. फेस रिडिंग हा एक प्रकार आहे, तुम्हाला माहित असेल. आता आपण मीडियामध्ये म्हणजे माणसं वाचता येतात तुम्हाला? येस सर. अतिशय चांगली गोष्ट आहे. सर, मला एक सांगा की हे सगळं करत असताना आपण म्हणतो की आतापर्यंत जे संगीत ऐकायला मिळालं ते संगीत अतिशय उत्कृष्ट दर्जाचं होतं. आतापर्यंत जे ऐकायला मिळालं या घडीपर्यंत ते अतिशय उत्कृष्ट होतं. पण यापुढे जे संगीत ऐकायला मिळालंय
मिळणार आहे ते यापेक्षा देखील निश्चितच चांगलं असणार आहे, उत्कृष्ट असणार आहे. याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे फ्युचरमध्ये जे आपलं म्युझिक किंवा हे जे सगळं चाललेलं आहे, काय काही लोकांना 90चे गाणे आवडतात, 80चे गाणे आवडतात, 70चे गाणे आवडतात, पण आत्ताचं जे सगळं काय चाललेलं आहे, या सिनेमा थिएटरमधनं बाहेर आल्यानंतर एखाद्याला जर विचारलं की चित्रपटामध्ये गाणं कोणतं होतं, तर त्याला ते सांगता येत नाही. म्हणतात एक एक ओळ देखील त्याला म्हणता येत आताच म्युझिक पांढरे सर सांगायचं म्हणजे म्हणजे नवीन पिढीसाठी जे आहे त्याच्यामध्ये मिनिंग नाही नाही. मीनिंग होना मीनिंग अगर सॉन्ग में मीनिंग रिलेटेड टू आवर लाइफ अगर है कुछ तो ही वो गाना हिट होगा. आता तुम्ही ओल्ड म्हणलात 70s 80s 90s गाणे पहा, किशोर कुमार, आशा भोसले, मोहम्मद रफी किंवा कोणाचे गाणे पहा, शब्बीर कुमार, तुम्हाला मिनिंग दिसतो आपल्या लाईफचा आणि ते इतका सुंदर मिनिंग असतो की आपण त्याच्यामुळे इन्स्पायर होतो. वाय म्युझिक अजूनही आपण गाणे ऐकतो आजच्या 2025 मध्ये. मग मिनिंग फक्त म्युझिक जर असेल तर त्या सॉन्गला काही महत्व नाही असं मला वाटतं. 80s और 90s के दौरान जो गीत बनते थे, जो गाना बनता था, उसमें शायरी ज्यादा होती यस थी, सर, शायराना अंदाज होता था यस सर, और शायर भी उस लेवल के थे. सही है. आज जब हम देखते हैं, ना शायरी है, ना शायर है, ना शायराना अंदाज है, क्या चल रहा है ये सब? आपको क्या लगता है? मैं बहुत बड़ा कलाकार तो नहीं हूँ, आई एम नॉट, जो भी हूँ आपके सामने हूँ, लेकिन मेरी जो सोच है, जो मैं सोचता हूँ, अब दिल्ली में मैं 4 साल था, अभी मेट्रो सिटीज में मेरी पूरी लाइफ जा चुकी है. तो फास्ट लाइफ जो बोलते हैं आप, फास्ट आगे बढ़ने की, जो किसी भी करियर में, इसमें म्यूजिक में, अभी पहले फिल्म में 3-3 3.5 घंटे की बनती थी, अभी फिल्म में 1-1.5 घंटे की हो रही, आधे घंटे की हो रही, 15 मिनट की शॉर्ट फिल्म हो रही. तो ये जो जास्त पुढे जाण्याचं जे आहे, ज्याला काय म्हणतो कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे आपण मागे जातोय असं मला वाटतं. अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलं सर की जास्त पुढे जाण्याचं जे कॉम्पिटिशन चाललंय त्यामुळे आपण कुठेतरी मागे जातोय की काय, अशी भीती देखील या ठिकाणी सरांनी व्यक्त केलेली आहे. त्याच वेळेस तुमच्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की सरांची प्रतिभा एवढी दांडगी आहे, त्यांचा अनुभव एवढा दांडगा आहे, पत्रकार आहेत, वकील आहेत, गायक आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, शायर आहेत, मग सरांचा आवडता गायक तरी कोण आहे सर? त्या संदर्भात सांगा, तुमचा आवडता गायक किशोर कुमार. कोणतं गाणं त्यांचं तुम्हाला आवडतं? रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही. दिस ये सॉन्ग मुझे बहुत इंस्पायर करता है. सर, ही जी तुमची एकूण प्रतिभा आहे, ही प्रतिभा पाहून किंवा तुमची लोकप्रियता पाहून तुम्हाला अनेक ऑफर्स देखील आलेले आहेत, काय सांगाल त्या संदर्भात? कोणी कोणी तुम्हाला ऑफर केलेला आहे आतापर्यंत? ऑफर म्हणजे असं मोठ्या ह्यांनी वगैरे नाही, पण दिल्लीला असताना मी शॉर्ट फिल्म लिहिली होती. मी शॉर्ट फिल्म म्हणजे स्क्रिप्ट रायटर करतो. तिथे मी मोहब्बत म्हणजे फिल्मवर मी काम करत होतो, शॉर्ट फिल्मवर. त्यावेळेस मी मराठीत शॉर्ट फिल्म लिहिली, मोहब्बत के खातीर. त्याच्यानंतर मी लॉकडाऊनच्या दरम्यान शूटिंगही केली. शॉर्ट फिल्म आहे बेपनाह मोहब्बत. तर त्याच्यामध्ये या बेपनाह मोहब्बत वरून मला आठवलं की बेपनाह मोहब्बत जो आहे तो तुमच्या अत्यंत काळजाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आजच्या तरुण पिढीचा देखील तो काळजाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकांच्या डोळ्यात त्यातली रचना ऐकून पाणी आलेलं आहे सर. त्या संदर्भात जरा सांगा किंवा ती रचना आमच्या सर्व श्रोत्यांना, दर्शकांना ऐकवा. जरूर. मी म्हणजे पहिल्यापासूनच माझं लिखाण काम होतं. मी मराठीत लिहिलं होतं प्रेमावर. एक मुलगा मुलगी प्रेम करतात, पण त्याला हिंदीमध्ये कन्वर्जन आमची दिल्ली में इरफान सर थे. जब मैं पढ़ता था तो उनको मैंने मराठी में वो स्क्रिप्ट दिखाई. वो वाक्या बताना आपको जरूरी, क्योंकि कितना लोग हेल्प करते. वो NDTV को थे, उन्होंने वो मराठी देखे और बोले हिंदी में करना है. तो मेरी उर्दू नहीं थी इतनी अच्छी, तो उन्होंने मेरे को पुरानी दिल्ली लेके गए. उन्होंने वहां से मेरे को बुक्स खरीद के दिए, उसका कन्वर्जन कर दिया. और दीपावली के मौके पे नोएडा में हमारा जहाँ पे क्लासेस चलती थी, कम से कम 300-350 स्टूडेंट थे. उनके सामने मैंने शॉर्ट फिल्म का जो मैंने लिखा था वो स्क्रिप्ट रीड करके बताई. तो उसमें से 99% पीपल के आंखों में आंसू आ गए, खुश हो गए लोग. वहां पे मेरी जर्नी चालू हो गई शॉर्ट फिल्म. ऐसा क्या था? वो मैंने लिखी है. वो भावना जो रहती, मोहब्बत, प्यार, आजकल के दौर का नहीं, पुराना, यानी लव विदाउट एनी टाइप ऑफ एक्सपेक्टेशंस. दिस इज ट्रू लव. एम आई राइट?
विदाउट एनी टाइप ऑफ एक्सपेक्टेशन, इसके ऊपर है वो थ्योरी, और मैंने खुद लिखी है वो। आई एम द पर्सन हु राइट दैट पर्टिकुलर। तो उसकी कुछ पंक्तियां मैं आपको। लड़का और एक लड़की बेपनाह मोहब्बत करते हैं, तो उसके ऊपर है वो। लड़का और लड़की बेपनाह मोहब्बत करते हैं, और जैसे फिल्मों में दिखाया जाता है वैसा तो नहीं बोलूंगा, लेकिन दोनों तरफ से उनका अपोज रहता, बाकी की बातों के लिए शादी जो भी है वो चलता रहता। तो आखिरी बार वो लड़का उस लड़की को मिलने जाता है, तो मैंने वो लड़के के माइंड में जो सेटअप है लड़की के प्रति, उसके ऊपर वो शॉर्ट फिल्म बनाई। वो मिलने जाता है तो उसके दिमाग में क्या है, वो सोचता क्या है, उसके ऊपर मैंने शॉर्ट फिल्म बनाई है। तो कुछ उसका मैं आपको बोलिए। जब मैं तुम्हारे शहर के लिए अपने शहर से निकला, जब मैं तुम्हारे शहर के लिए अपने शहर से निकला, तुम तब भी मेरे पास थे, मेरे करीब, दिल के दाएं नहीं बाएं तरफ। एक कोने में तुम्हारी तस्वीर थी मुस्कुराती हुई, मगर फिर भी मिलना बेहद जरूरी हो गया था। तुम्हें रूबरू देखना, तुम्हारे बालों का लम्स, तुम्हारी उंगलियों की हरारत, सब सब महसूस करना था। बहरहाल मैं आया और तुम मेरे सामने थी, हमेशा की तरह फोन में उलझी हुई, जाने क्या ढूंढती हुई। मैं कुछ देर तुम्हें देखता रहा, ये ख्वाब नहीं था, ये हकीकत थी जो एक ख्वाब की गली से गुजरते हुए आई थी। फिर तुमने मुझे देखा और वक्त रुक गया। मुझे नहीं पता खुदा कैसा होता होगा, मुझे नहीं पता खुदा कैसा होता होगा, मगर मुझे लगता है कुछ कुछ तुम जैसा ही होगा। सबके चेहरों पर हंसी देखने की तमन्ना लिए वो एक जोड़ी आंखें, जिंदगी की बारीकियों से ज्यादा बारीक भवे, हवाओं को उनका रुख बताती तुम्हारी जुल्फे, और पिघलती हुई बर्फ की आखिरी बूंद से पाक तुम्हारी मुस्कुराहट। जिंदगी जीने के लिए इससे ज्यादा क्या चाहिए? और ये सब मेरे पास थे अपने। क्या करूं? चीखूं, चिल्लाऊं, नाचूं, या खुशी से मर जाऊं? क्या करूं? चीखूं, चिल्लाऊं, नाचूं, या खुशी से मर जाऊं? दिल किया शहर की सबसे ऊंची इमारत पर जाकर आवाज लगाऊं कि आसमां के पर्दों के पीछे रहने वाले तेरा शुक्रिया। कतरा कतरा जिंदगी जीने वालों को जैसे जिंदगी जीने का अवसर मिल गया हो। हर वो लम्हा जो तुमसे होकर गया मेरे जहन में उतर गया था सदियों सदियों के लिए। इसके ऊपर मैंने सर फिल्म लिखी हुई। सगळ्यांचे म्हणजे डोळे पाणवले असतील सर. खूप म्हणजे किती प्रतिभा संपन्न लेखक आहेत, कवी आहेत, हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेतलंय. सर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही तरुणपणामध्ये या ठिकाणी या प्रांताकडे वळा की शालेय जीवनापासून तुम्हाला या गीत संगीताची आवड? सर मी तुम्हाला टू बी फ्रँक, विद्यापीठात असायचो, कॉलेजला असायचो, पुण्याला होतो, दिल्लीला होतो. म्यूजिक, मेट्रो मध्ये म्यूजिक, बस मध्ये म्यूजिक, गाना बोले तो हम मेरे फ्रेंड सर्कल में मैं पॉपुलर था, शेरो शायरी गाना, लेकिन उसको डायस नहीं था सर. आई एम नॉट सीरियस अबाउट माई म्यूजिक, आई एम सीरियस अबाउट माई करियर. हालांकि आखिर में मेरे को समझ में आया कि दिस इज नेचुरल फॉर मी. अगर मैं पहले करता था तो शायद आज. म्हणजे तुम्हाला थोडा वेळ झाला असं म्हणायचं आहे. म्हणजे माझी प्रतिभा लहानपणापासून पत्रकार बनताही नाही था. बरोबर आहे, पण तरी देखील थोडासा वेळ गेला याची खंत आहे त्यांना त्यांच्या मनामध्ये. पण आज त्यांचे चाहते जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये या ठिकाणी आपल्याला आणि संपूर्ण जगभरामध्ये पाहायला मिळतात. सर तुमचं ड्रीम काय आहे किंवा ड्रीम प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो ते काय काय करायचं आहे तुम्हाला भविष्यामध्ये या प्रांतात? सोशल मध्ये ते मी आहे, करायचं नाही, करतोय, म्हणजे सांगायला आनंद आहे. सोशल में हूं मैं. वृद्धाश्रम वगैरे जे असतात, त्याचबरोबर निराधार जे आहेत त्यांच्यासाठी लॉकडाऊन किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरल आहेत माझ्या. परंतु तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट म्हणला, ड्रीम प्रोजेक्टचा अर्थ असा की लाईफ मध्ये तुम्ही एंड पर्यंत किंवा लाईफच्या लास्ट स्टेजला किंवा तुमचं एम काय की ज्याच्यामुळे तुम्हाला शेवटचं सॅटिस्फॅक्शन मिळेल हे मी मानतो. आपण काय करतोय काय नाही किंवा मीडिया समोर ये मुझे पसंद नाही, जो करना है वो ह्या हाताचा हाताला कळू नये असा मी आहे. परंतु तुम्ही मला हा छान प्रश्न विचारला की ह्या लाईफच्या ह्या स्टेजला पत्रकारिता केली, सगळ्या क्षेत्रात आलो
आता गाण्याचा जो माझा पार्ट आहे सरगम म्युझिकल ग्रुपने जो चालू केलेला आहे, किंवा आता ह्या मेकरच्या माध्यमातून जे माझं इन्कम होईल किंवा माझं पर्सनल, ते मी पूर्ण माझ्या सरगम म्युझिकल ग्रुपसाठी लावणार. माझ्या म्युझिक कलाकारांसाठी मी मानधन देणार. आणि त्याचबरोबर नवीन येणाऱ्या तरुण पिढींसाठी ज्यांना मुंबई किंवा मेट्रो सिटीज पर्यंत जाण्याची पहुंच नाहीये, त्यांच्यासाठी मी अंबेजोगाई हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आणि ते सक्सेस होणार. मी गाणे गाणार आणि माझ्या गाण्यामुळे जर जीवनात लोकांचा आनंद होत असेल तर हाच माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ह्याच्यासाठीच मी माझं सर्वस्व अर्पण करणार. बघा किती उदात्त आणि विशाल दृष्टिकोन सरांच्या जवळ आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी सरगम म्युझिकल कंपनीच्या माध्यमातून जी काही गाणी वगैरे गाणार आहे, त्यातून जे काही उत्पन्न मिळणार ते सारं उत्पन्न मी माझ्या कलाकारांसाठी खर्च करणार आहे. नवोदित जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी खर्च करणार आहेत किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी खर्च करणार. त्याचबरोबर ते चॅरिटी वर्क देखील मोठ्या प्रमाणावरती करतायत, जे आपल्याला सांगत नाही सर. मी त्यांना वारंवार विचारायचा प्रयत्न करतोय, सर तुमचं चॅरिटी वर्क देखील दांडगाय, अंबेजोगाई आणि लातूर या परिसरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये देखील तुमचं या प्रांतामध्ये दांडगं नाव आहे. काय सांगाल सर? माझ्या पप्पांचं नाव मोठं आहे, मी असं म्हणू शकतो. पप्पांचं नाव मोठं आहे, त्यांच्यामुळं मेन पप्पांचे, बाकी त्यांचेच गुण माझ्यामध्ये आहेत. आणि दिस इज नॅचरल थिंग अबाउट सोशल. चॅरिटीमध्ये आम्ही आहोत. आणि मी असं आहे सर की मी पत्रकार असो किंवा गायक असो, समोरचा माणूस मला दुःखी दिसला की मी त्याचं दुःख दूर करायचं बेसिक. आता ह्या चॅरिटी वगैरे आपण ह्या गोष्टी फार मोठ्या म्हणतो. बेसिक इथून सुरुवात केली की आपण ज्या परिसरात आहोत, ऑफिसमध्ये आपण पत्रकार, आपणही पत्रकारिता, आमचे हजारे साहेब हे लातूरला आहेत. म्हणजे आमची जी टीम आहे, आमचे गवळी साहेब आहेत अंबेजोगाईला, तुमचे गोयकर साहेब आहेत पॉलिटिक्समध्ये, स्वतः व्यावसायिक आहेत. हा जो ग्रुप आहे आमचा अंबेजोगाई, औरंगाबाद, पुण्याचा, हे असे यंगस्टर्स प्रत्येक फील्डमध्ये पत्रकार आहेत, वकील आहेत, गायक आहेत, बिझनेसमॅन आहेत. परंतु बेसिक त्यांचा हा आहे की त्यांच्याकडे कोणी जरी आलं तर ते हेल्पफुल असतात. हा आमचा ग्रुप आहे. हा आमचा म्हणजे माझं नेचर हे की कुणी जर माझ्याकडे आलं कुठलं काम घेऊन तर मी त्याचं मॅक्झिमम काम करायचा प्रयत्न करतो. मी कुठला लीडर नाही, मंत्री नाही, काही नाही. मी एक साधारण सामान्य माणूस आहे. परंतु आपल्याला, आपण या धर्तीवर आलो, आपलं काहीतरी देणं लागतं. आपल्याकडे जर समजा 5, 25, 50 लाख असतील किंवा 2 रुपये असतील, 10 रुपये असतील आणि एखाद्याला 50 पैशाची, 50,000ची गरज पडली आणि आपण जर कॅपेबल असू, नॉट इन टर्म्स ऑफ मनी, कोणत्याही गोष्टीसाठी आपण करावं ह्या विचाराचं मी आहे. जनतेनं आपल्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे, श्रोत्यांनी आपल्यावरती प्रेम केलं आहे, दर्शकांनी आपल्यावरती प्रेम केलं आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असलं पाहिजे. ही कृतज्ञतेची भावना जी आहे ते सरांच्या अंगी ठसून भरले, त्यामुळे ते चॅरिटी वर्क करतात. पण ते नेमकं सांगत नाहीत आपल्याला की मी किती दान पुण्य करतोय. पण त्यांच्या ओव्हरऑल कल्चरवरून आपल्याला असं दिसते की आपल्याकडे जी अर्धी भाकरी आहे त्यातली थोडीफार चतकोर भाकरी जी आहे ती इतरांना द्यावी आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला बघायला मिळावं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपल्याला बघता आला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मी सर तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे की सर तुम्ही उत्कृष्ट असे शायर देखील आहात, स्क्रिप्ट रायटर आहात. अगोदर तुमच्या स्क्रिप्ट रायटिंग वरती बोल आणि नंतर तुमच्या शेरो शायरीवरती बोलू. स्क्रिप्ट रायटिंगच्या प्रांतामध्ये तुम्ही कोणत्या स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत, काय डॉक्युमेंटरी, शॉर्ट वगैरे आहेत? त्याला फक्त पब्लिश करायचं राहिले. शेतकरी आत्महत्या मी लिहिलेली 2017 मध्ये. त्याचबरोबर मेट्रो सिटीचं असताल तुम्ही ट्रॅफिक कसं कंट्रोल करावं हे माइंडमध्ये आलं. ज्यावेळेस मी दिल्लीला होतो, दिल्लीला मी पाहिलं की मेट्रो बंद पडली तर पूर्ण दिल्लीच बंद. तो एक क्राउडिंग हो रहा है, 140 करोड़ की जनता है हिंदुस्तान में. ऐसे माहौल में कुछ तो भी ऐसा कदम आम इंसान ने भी उठाना चाहिए असं म्हणून. आता पहा, तुम्ही लातूरला आहे, तुम्ही कोल्हापूरला असतात, सोलापूरला असतात, अंबेजोगाई, बीड, आम्ही औरंगाबाद सगळीकडे पाहतो. ह्या 10 वर्षात क्राउडिंग खूप झाली. आणि मग ट्रॅफिकवर काहीतरी गाव, त्यासाठी मी लिहिलेलं आहे. शेतकरी आत्महत्यासाठी लिहिलेले आहे. यंगस्टरसाठी महत्वाची गोष्ट मला सांगणं मला की हे जे तुमचं मोबाईल आहे हे यंगस्टरसाठी व्यसन झाले. मी असं म्हणू शकतो की आपला अर्धा हिंदुस्तान जो आहे तो कम्प्लिटली ऍडिक्टेड आहे आपल्या मोबाईलशी. त्यांचे मोबाईल काढले तर काय अवस्था होईल. मी ह्याच्यावरही लिखाण काम अजून चालू आहे माझं, ते मी हे करणार. काही निर्माते, दिग्दर्शक असतील त्यांनी तुमच्या स्क्रिप्टची मागणी वगैरे केली त्यांच्या प्रोजेक्टसाठी? मराठी मुंबईहून आलेले शेतकरी आत्महत्यासाठी. पण तुम्ही ज्यांच्याबरोबर होतो त्यांचं अचानक ते हे झाल्यामुळं थोडं मी स्टॉप झालेलं आहे. तर करणार आहे, मी करणार आहे. आणि विशेष हा सध्याचा प्रश्न माझा तुमच्या मोबाईलचा आहे.
की यंगस्टर्स कुठे खेळायला जात नाहीत, काही नाही. नवीन पिढी जी आहे ती मोबाईलशी ॲडिक्टेड झालेली. त्यांना आपल्या स्क्रिप्टमधून जर काही मिळाली आणि त्यांच्यामुळं काही जर तरुण आपले मोबाईलपासून दूर झाले तर मला आनंद आहे. पिढी गजानन सरांच्या बरोबर किती बोलावं आणि किती बोलू नये हा प्रश्न आहे. खरं तर ते एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामधलं हे पहिलं पान आहे. बाकी अनेक अशी इतिहासाची आणखी काही सोनेरी पानं त्या या पुस्तकामध्ये आहेत. वेळोवेळी मी ते उलगडण्याचा प्रयत्न करेन, पण शेवटी तुम्हाला ज्या प्रश्नावरती आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे त्या प्रश्नावरती मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शायर देखील आहात, उत्कृष्ट शायरी करता सर. तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल? केव्हापासून तुम्हाला हा छंद जडला? शायरी पण मला लहानपणापासून आहे, पण त्याच्यात मी लक्ष दिलं नाही करिअर. पण अजून एक जाता जाता तुम्हाला जरूर सांगा वाटतं की माझे जे हे व्ह्युअर्स त्यांच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून विशेष आभार मानणार आहे. पंजाब, यूपी, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि ऑल ओव्हर इंडियाचे सर तुम्ही ज्यावेळेस कमेंट जरूर पहा तुम्ही, किंवा तुम्हाला हे प्रदर्शित करता आलं तुमच्या चॅनलवर काही कमेंट, तर मला एवढं भरून आलेलं आहे की त्यांचे कमेंट एवढे आहेत की जिनको मैं पहचानता नहीं, जो अलग अलग प्रांत से अलग अलग भाषा है उनकी, लेकिन दे आर कनेक्टेड विथ मी बिकॉज ऑफ माय सॉन्ग्स अँड व्हॉइस. त्यांचा विशेष आभारी मी. थैंक यू वेरी मच फ्रॉम देम. उनकी वजह से मैं आज इस तो उनके लिए एक रचना, एक शायरी हो जाए उनके लिए या दर्शकों के लिए, आपके प्यार मोहब्बत के लिए हो जाए तो भी चलेगी. वो आपका सॉन्ग ही कैसा है अभी इतना जहन में आप अचानक आए सर. ये इंटरव्ह्यू सुद्धा सरांनी अचानक आले. सोलापूरून लातूरला प्रोग्राम होता, अचानक दिलेला इंटरव्ह्यू. तरी पण मी व्ह्युअर्ससाठी मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. सर शायरीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे शायरी ही कसं असतं, मी म्हणतो आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो त्याच वेळेस आपण सर बरोबर बोलताना मित्रांबरोबर ही सुरुवात होती सर, उखाण्यानं किंवा ह्यानं. तर शायरी पण करतोय मी थोडी बहुत सर. अतिशय चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सरांची गाणी कुठं ऐकायची, सरांची शायरी कुठं बघायची, सरांना कुठं शोधायचं. हा प्रश्न जो तुम्हाला पडलाय त्या प्रश्नाचं उत्तर सर देतील. सर जरा तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सविस्तर आपल्या दर्शकांना सांगा त्यांनी तुम्हाला कुठं फॉलो केलं पाहिजे. स्टार मेकर मोबाईल नंबर पण द्या तुमच्या. स्टार मेकर ऍप आहे, सर्वांनाच माहिती म्युझिक नेम. स्टार मेकर ऍपवर गणेश सी स्टार 588 ह्याच्यावर तुम्ही लिंकवर गेलात की माझे सगळे 10,700 सॉंग्स आहेत ते कधीही ऐकू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 7218785488. धन्यवाद सर, आमच्याशी बोललात. आपल्या सर्व श्रोत्यांशी तुम्ही संवाद साधला, वेळात वेळ काढून सर आपल्या सर्वांशी बोलले. आणि बांधून अशाच पद्धतीनं मी वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या आपल्या पाहुण्यांशी या ठिकाणी बोलणार आहे, त्यांच्याशी गप्पा करणार आहे. पण तुर्तास तुम्हाला एवढं सांगतो की सरांनी जो आपल्याला सोशल प्लॅटफॉर्म सांगितलं आहे त्यावरती तुम्ही जा, ते लिंक ओपन करा आणि सरांची गाणी ऐका. त्यांच्याबरोबर तुम्ही धमाल मौज मस्ती करा. धन्यवाद या ठिकाणी. आणि अजून सर मला तुम्हाला हे सांगायचं की आता तुमचे जे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना देखील मी हे सांगू इच्छितो की आपल्यापैकी खूप कलाकार असतील की ज्यांना गाणे गायचे, त्या ॲपवर जरूर गाणे गा तुम्ही. त्याच्यामध्ये तुमचं करिअर होऊ शकतं, तुम्ही जाऊ शकता. आणि त्याचबरोबर पांढरे सर आपण आणि आपली आज जी टीम आलेली त्या टीमचे मी अंबेजोगाईकरांतर्फे, चौधरी फॅमिलीतर्फे, माझ्यातर्फे धन्यवाद मानतो सर की एवढा तुम्ही मला एवढा रिस्पेक्ट देऊन आज अंबेजोगाई येथे येऊन आपण आपली टीम. आमचं तर सरांनी स्वागत केलेलंच आहे, पण तुम्ही देखील कधीही अंबेजोगाईमध्ये आला आणि इथल्या कुठल्याही म्हणजे आबालवृद्धाला जरी विचारलं, कुणालाही विचारलं तर ते तुम्हाला गजानन सरांचा या ठिकाणी पत्ता देतील. आणि अंबेजोगाईला आल्यानंतर एक वेळेस त्यांची तुम्ही अवश्य भेट घ्या. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे.